वकील पक्षकार आणि न्याय व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा असून कायद्याचे रक्षक असतात। मात्र अनेकदा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत। राहुरी येथील आढाव दाम्पत्याची हत्या झाली, त्यामुळे राज्यात कायद्याचे रक्षकच आज संकटात आहेत। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे। कायद्याचा वचक न राहिल्याने आमदारच आता थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करू लागले आहेत। याने राज्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी म्हणाले। वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी वकिलांच्या सुरू असलेल्या धरणे आंदोलनास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। राज्याच्या गृहमंत्र्यांनी ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। राज्यातील वकील संरक्षक कायद्याची योग्य मागणी करत आहेत, यासाठी राज्यभर आंदोलने होत आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाने वकिलांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। राज्य शासनाने त्वरित वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा, अन्यथा रासप राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही कोठारी यांनी यावेळी दिला। यावेळी कोठारी यांनी पाठिंब्याचे पत्र आंदोलनकर्त्या वकिलांकडे दिले। यावेळी वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के, ॲडव्होकेट अनिता दिघे, ॲडव्होकेट राजेश कावरे, ॲडव्होकेट अनुराधा येवले, रासपचे अमोल क्षीरसागर, शहाजी कोरडकर, नेवासा बार असोसिएशनचे ॲडव्होकेट नहार, ॲडव्होकेट संदीप पाखरे आदींसह वकील उपस्थित होते। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।